या पर्वात जे गाणं ट्रेंडिंगला वाजतंय गाजतंय नवे नवे रसिक जनांच्या मनावर अधिराज्य करतंय तेच हे गाणं शृंगार नार नटली गवळ्याची संगत. हे गाणं या माझ्या नवलाई नवयोग नाट्य नाटक मंडळाचे दोन गोड गाण्याचे शाहीर युवा शाहीर ओंकार पाड्या आणि अभिषेक पाताडे या दोन्ही शाहिरांच्या आवाजामध्ये ये गाणं रंगमंचावरती वंशमोर होतोय. या गाण्यासाठी नितीन चव्हाण आमच्या अंबोली गावातील रहिवासी नितीन चव्हाण युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम दुबई मधून पाहताय. दादांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. गाणं होतंय वन्स मोर. मायबाप रसिक प्रेक्षक हो, एकदा आमच्या साऊंड दादासाठी जोरदार ओंकार पडला अभिषेक पाताडे.
बघितलीस की काय किती गर्दी आहे ती? मग काय, राधा आले भेटायला, गर्दी तर होणारच. हो मग काय ती माणसं, काय ती पोरगी, सगळं कसं एकदम मस्त आहे म्हटलं. बरं ते सगळं सोड ग, होतीस तरी कुठे एवढे दिवस? काय सांगू तुला, ऐकतेस ना? मग कांदर बंद नाही माझी. मग बोल काहीतरी. तू मेलीस तेच विचारलं, कुठे होतीस एवढा वेळ? अगं ते की नाही, मी जरा कामानिमित्त बाहेर गेलेली. असलं कोणतं काम होतं का तुझं? ते काय सांगितलंच पाहिजे का? मग काय, चांगलं पाहिजे. मंडळी सांगू का? जेवलात नाही का? नाही ग, उपवास आहे? तुझ्या दुधाची वाढ बघता येते. दुधाची? अगं म्हणजे दुधाचे माठामध्ये दूध आणलं ना तू? अगं मी की नाही इलेक्शनला उभी होती. भाई इलेक्शनला पक्का पडली तू लिहून घेते मी. तू काय मला पडायची वाटच बघत असतेस काय? नाही मी तेव्हा झोपताना पण बघितलं इकडे तिकडे. कोणासोबत झोपताना पाहिलंच मला अरे नक्की. हे बाई, काही या विचार तुझे. मग आता काय करायचं? ते सगळं सोड, जिंकलीस की हरली? जिंकली की हात पडली मी. तुझं पडायची सवयच आहे तुला इकडे, कधी इकडे तर कधी तिकडे. माझं चोरलेलं दिसतंयच बाई सर्व. मग काय करू, आता चोरीचाच जमाना आहे. हा मग पुढे काय? ते सगळं सोड, तुझी निशाणी काय होती का? सांगू का? मग ती बघ, ती सांगायलाच आहे तिथे. दुधाची बाटली. बाई ही निशाणी बरोबर तुझी होती बाई, दुधाची पाजली. तसं तुला पाजायची सवयच आहे. अगं आता काय? दूध. हा मग सर्वांना आवडतंच माझं दूध. हा कोणतं ग? अगं म्हशीच. माझं बोल बघायच्या तोंडाला पाणी सुटलं. नक्की का? मग ते सर्व सोड. आज कशी दिसते मी? बाई एकदम भारी दिसते. फार वाटत, नवीन वाटतोय. होय मग माझ्या ह्यांनी घेतलाय. नक्की तुझे हे कोणते? ठाण्यातले, दिव्यातले, विरारचे, नालासोपाराचे, दादरचे, पनवेलचे, खेडचे, वाशीचे, असं कोणते राहिले ग? अजून बाकी आहेत का? हा दुसरं बोललीस? त्या दिवशी काल नालासोपाऱ्याला गेलेलो ते राहिले वाटतं. हा बरं सांग, कुणी घेतलं? लास्ट टाइम बा आपण आलेलो ठाण्याला, हो हो. त्यांनीच घेऊन दिलाय मला. काय म्हणतेस काय? जे ऐकलंच ते. परत मग पुन्हा बोल मग. काय? परत बोल मग. अगं ठाण्यावाले होते ना, त्यांनी घेऊन दिलाय. ठाण्यावाले तुझे आले नाही वाटतं इकडे. आले असतील, दिसत तर नाहीये तुम्ही. बर ते सगळं सोड, बाकी मला सांग, आपण बाजाराला जायचं कसं? पाय आणि अजून कशाने जायचं? बघ कोण सुद्धा हसं नाही झोपवर. मला असं वाटतंय ह्या लोकांना खूप भूक लागली, जेवणच आलेत नाही कोणी. सांगतो काय, तुझ्या दुधाची भूक लागली त्यांना. बाई ते सर्व सोड. आपण पोरी पोरी निघालो मथुरेच्या बाजारी, पण या मथुरेची वाट आपल्यापैकी कोणाला माहित आहे का? ते वाटीचा पण नंतर बघू. त्या छोटी मुलगी कोण आहे ग? माझी पोर आहे ती. ते बाई इकडे का जरा, जरा इकडे बघतेस काय? जरा थोडं तरी 50-50 वाटतंय का? काहीतरी बोला, जेवलात नाही का? थोडं तरी काहीतरी बोला, म्हणजे आम्हाला सुद्धा जरा बरं वाटेल. मग बरं, चेहरा तर काही तुझ्या मी बोलू शकत नाही, पण कशावर गेली ही? बापावरती, अजून कशावर? हा तेव्हाच. तू तर बाई चुना लावून आलीस. हा मग सोन्याचाच प्रताप आहे हे. बाई तेव्हाच एवढं झळकतंय. माझ्यापेक्षा तरी जास्तीच ना. हा ते तर आहे. बापावरती गेले, बाप्पानीचा चुना लावायचा ना सर्वांना. आता तो बाप कोणता? अगं चुना लावत लावतच मी फसली, त्याने मला पण चुना लावला. ते म्हणतेस काय? चुन्याचंच प्रायश्चित्त आहे. बाई बाई तुझ्या पप्पाचं नाव काय ग? अगं मगाशी मला शांताराम बोलली. हा मग खूप अवघड सांगितलंय त्याने. माझ्या इथे तर राहुल दादा होते. अरे देवा, हो ना बाई खरंच. ते सगळं सोड. आता सोड सोड काय सोडायचंय? सारखं आपलं सोड सोड सोड, काहीतरी वेगळं तरी बोल. सोड मात्र सोडशील. हा बाई सर्वांच्या समोर सोडायचंय का? अरे बाई तुला खायचं सोडायचं म्हणते मी. हा ते सर्व सोड. हा? मी या तमाम रसिक प्रेक्षकांना एक संदेश देऊ का? दे की ग. मंडळी ऐकताय का? जरा आवाज येऊन द्या, मला सुद्धा जरा बरं वाटेल. हा आबा आबा हा काय ऐका, हा? रडण्याचा आवाज येतोय. जरा जोरात आवाज येऊन द्या एकदा. ऐकताय का? हा. करू नका श्री भ्रूण हत्येचे पाप. करू नका श्री भ्रूण हत्ये
सत्तेचे पाप, पुढे होईल पश्चाताप, पुढे होईल पश्चाताप. कारण जिजाऊ होती म्हणून शिवबा जन्माला आले, रमाई होती म्हणून भीमराव बॅरिस्टर झाले, झाशीची राणी रणात लढली, मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी 10 कुलाचा उद्धार करी, एक मुलगी 10 कुलाचा उद्धार करी. मुलगी आहे ही जगाची बेटी, मुलगी आहे ही जगाची बेटी. म्हणून नारी जातीचा आदर करा, हीच माझी हात जोडून विनंती, हात जोडून विनंती, हात जोडून विनंती. मंडळी ऐकला का संदेश? याचा अर्थ असं नाही की आता मागे हिच्यासोबत नंबर घ्यायचा. ऐकलात ना? मग जरा हो तरी बोला. आवडला ना? म्हणून मुलगी वाचवा. हा बघा हा जास्त हो बोलतोय. तुझं बाई त्याच्यावरतीच लक्ष आहे. नाही ना, हे सर्व माझ्या सोड. कानावरच लक्ष आहे. तुला मथुरेची वाट माहित आहे का? नाही. मग देऊ का वरच्या आलीतील मावशीला आवाज? दे काय देऊ? बघा आवाज. देते हा. बरं. तुझा आणि मावशीचा पटतंय ना? आता मम्मीच देते, थांब. नाही बाई मी देते, थांब. बघा हा. थेरडे, अगं ए थेरडे. काय तर मतलब बाई मला भवानी म्हंटली. शाबास येणार की तू तर काय तुला आई बोलेल? आई दिसते का मी? तशी 10 पोरांची आई दिसत सोड. अगं मावशी जरा येतेस का पुढे? आले हा आई ये. अमुचा काळी पोरणी ढोर, अमुचा काळी पोरणी ढोर, लई लई मजा होती संसारात, लई लई मजा होती संसारात. आता वेळ काही मिळणार त्यात, इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काही मिळणार त्यात, इंस्टा फेसबुकच्या आमच्या गाडी पोरणी ढोर, आमच्या गाडी पोरणी ढोर, लई मजा होती संसारात, लई मजा होती संसारात. आता वेळ काही मिळणार त्यात, आता वेळ काही मिळणार त्यात, इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काही मिळणार त्यात, इंस्टा फेसबुकच्या जमान्यात, आता वेळ काही मिळणार त्यात.
रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच मंजुळा रेवाळ गाव काटवली गवळणीसाठी शृंगार नारायण या गाण्यासाठी 400 रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच सिद्धेश खांबे याच गायकासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच अक्षय शिंदे स्वप्नील चव्हाण अक्षय शिंदे स्वप्नील चव्हाण चंद्रवाडीचा राजा याचकडून आत्ताच्या गीतासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा एकदा सादर व्हावं म्हणजेच वन्स पहिला माणसाला माणूस गाडी डिजिटल झाली नाती सारी स्टेटस ठेवून व्यक्त भावना इंस्टा फेसबुक ठेवतो स्टोरी देवा बघावा कोण येत हातात देवा बघावा कोण येत हातात इंस्टा फेसबुकचा जमान्यात आता वेळ काही मिळणार नात्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आमच्या काळी मोरणी ढोर आमच्या काळी मोरणी ढोर लई मजा होती संसारात लई मजा होती संसारात आता वेळ काही मिळणार नात्यात इथं फेसबुकचा जमान्यात 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 नवऱ्याला नवरा म्हणावं का भवरा मला तेच काय कळत नाही. मी याला बाला मोरे आल्यापासून वर खाली करून माझे हाल बघा बेकार केला नाही. माही केलं तरी काय अरे मी याला पहिला आईच दांडी खाय माझं काय बघ मावशी आधी दम खा त्यानंतर बोल ऐकायला काहीच येत नाही. वरचा जीव वर. मावशी बघितलंच की काय ठाणेकरांचं किती मोठं आहे ते ए बाई अरे मी अगं म्हंटल मी बघ किती गर्दी जमली आपल्यासाठी असं मग तुमचं बाई काहीतरीच मी नाही त्यातली कडीला वाचली मावशी दोन्ही पण कडे लावते तू गप्प बाई अजून काय लावायचं बाकी आहे का काय ग मावशी हे सगळं जाऊ दे. हा मला मग मावशी कानाचा प्रॉब्लेम आहे का तुझ्या मग काय आवाज काय दिला हिरडी हा तीच बोलली अजून कोण बोलणार कोण बोलली ती सुंदरा काय ते हे काय आमच्या मावशी खालना मारना मारा मावशी कुठचं कुठे झुलत जाऊ नकोस ह्याचं त्याला त्याचा आला हा हा तुला हालू का वारा असं बोल तुला काही इकडली हवा लागली वाटतं आज मग जिथे जाईल तिथे माझीच हवा असते तेव्हा आलाय कोणतरी चंदनवाडीत दिसला नाही अजून काय तरी वाटतं तू दिसला तर नाही अजून मावशी आम्ही पोरी पोरी निघालो मथुरेच्या बाजारी पण बाजाराशिवाय आम्हाला तरी बाई माहित नाही हा अगं मेल्यानो इथवर आला तरी या म्हातारीची आठवण आली हा मग तुला काय काम धंदे नसतात ना अगं हे मेले मी धंदा केला म्हणून तुमची पोटं मारली कसला धंदा मावशी केलं तुझं भरलं ते ठीक आहे या सगळ्यांची पोटं भरलीस माझं तरी कमी तू मेलीस उतारी पडलेली होतीस तर मला मावशी तुला राधेला काही बोलायचं नाही कशी असली ना तरी माझी प्रिय सखी आहे ती काय म्हणतेस का ऐकलंच ते तुला टाइम देते का ते कानाला देते मी कानाला ती ज्याला टाइम द्यायचं त्याला टाइम बरोबर देते तू कोणाला टाइम देतेस ते कानाला काय बोलायचं नाही हे बाई. बोललो ते सगळं जाऊ दे किती बोललात तरी बरोबर तेवढंच अगं मेली मी बाजारात जायचं म्हणताय ना हा अगं बाजारात जाताना घेतलं काय नेसलं काय एकदा सांगितलंच पाहिजे अगं मावशी ते काय सांगितलंच पाहिजे का आवाज आम्ही याला बालावर तोंड करून बसला त्याला मला तुमच्या विक्री समाज समजत नव्हता ठीक आहे सांगते हा, सांग लवकर. दूध घेतलं दही घेतलं मी लोणी अरे काय म्हणतेस का जे ऐकलंच ते दूध पण घेतलं आणि
काय घेतलं? दही दही पण घेतलं. लोणी लोणी पण घेतलं. आता आई पुढे बस तुझा झालं. माठ हा इडे- दूध घेतलं दही घेतलं मी लोणी हा. सावकाश बघा माल करू नका घाई हलूच धरा माठ नाजूकलाय हाय हलूच धरा माठ नाजूकलाय हाय मावशी या ठाण्याची पोरांची नजर फक्त माझ्यावरतीच आहे. अगं हे मी जे तिच्याकडे बघत नाही ते कोणतरी चकना असेल म्हणता वाकडा बघितलं. मावशी हे लोक जेवण नाही आलेत ना त्यामुळे आवाज येत नाही त्यांच्या तोंडात. अगं हे सटू रे. अगं तू काय घेतलं? मावशी मी की नाही घेतली व कोथिंबीर काढी घेतली व पितांबरी साडी मी साईज कोथिंबीर सारखी. अगं हे राहते. काय का मावशी बाकी सगळे नाही. तू काय घेतलंस? माझं काय मी तर दही घेतलं कोणाचं? अगं माझं काहीच अगं मग तिला पुन्हा सांग ना, घेतलीस का? हे पहा युट्यूबच्या माध्यमातून आपला कार्यक्रम केनियामधून पाहणारे आमच्या गावचे ग्रामस्थ अक्षय बंडवे दादांच्या माध्यमातून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी अक्षय बंडवे यांचं नाव घ्यायचं. तसेच व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शक व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शक आणि आमचे मित्र दर्शन घोलप दादांचं इथे आगमन झालंय. दादांना विनंती आहे आपण रंगमंचाच्या पाठीमागे यायचंय. दर्शन घोलप मावशी अक्षय बंडवे नाव घ्यायचं. दारी पेरली होती मेथी तिला पाणी घालू किती. अक्षयराव तुमच्याबरोबर लग्न केलं पण मला लागली पनवती. मावशी तसेच तुषार रणपिसे यांचे नाव घ्यायचं आहे. त्यांच्याकडून 200 रुपयाच्या पारितोषिक आहे. नमन मोठे आभारी धन्यवाद मावशी तुषार. कणकण कुदली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले खांब सासूबाईंच्या ओटी जलामले राम. पायात पैंजण वाकू कशी गळ्यात गंतन पायात पैंजण चालू कशी गळ्यात गंतन वाकू कशी नाकात नथनी बोलू कशी. लेख शशिकांत टाकलेची नात तुषार सावंतची आणि आताची आयटम ह्या आलेल्या तुषारची. अरे बोल हा मावशी बोलत ना सगळ्यांनी. चला तर बिगी बिगी. आपल्या गोकुळाचा शैली पाहिजे ही कामगिरी मी न करता माझ्या उघडी पेंद्या व सुद्धा त्याच्यावर समजली पाहिजे पेंद्या आत्मविश्वास म्हणजे पेंद्या आणि हे सुद्धा आलो देवा आलो
तुम्ही बाजारात होता आपल्या गोकुळात झाली पाहिजे ही कामगिरी मी न करता मी तुमच्या दोघांसोबत आहे काय काम तुला माहिती आहे मला काय समजलं नाही म्हणून विचारलं जमलं का तुला समजलं काहीच नाही अरे देवाने अशी कामगिरी सांगितले काय सांगितले 16 शस्त्र 360 गोपिका थाट मात करून तुझ्या बागात चालले राहू दे ना आपल्याला काय काम नाही तुमच्याकडे पाहिजे तिच्यावर माझ्यावर सोपवले बघ माझ्या देव पाहिजे नाही बघ काय ही बाई लोकांना काही नाही बाई माझं तू जात काय नाही नाही अजिबात अजिबात नाही जात. काय होतं का? अजिबात नाही अरे तू बाई माणसाला जात नाही हा. तुम्ही कुठं राहणार तुला पण नाही जमायची अरे अरे करणार कोण तुझ्या जमणार आहे का माझ्या नाही जमायची बघ मला छापणार नाही बघ करणार कोण हा? करणार कोण अरे देवांची कामगिरी आहे करणार कोण अरे देवांची कामगिरी करावीच लागेल काय लागेल म्हणजे काय जोडीचा पण आहे त्या ओळखीचा असा हा जोडीचा म्हणजे आहे आहे तो कामगिरी करण्यात एक्सपर्ट आहे बघ. येस बरं. हा माणूस काय आवाज येतो त्याच्या आवाज येतो आधी बघू अरे बोबड्या ले कैलेश रे मदन मजा आहे बघ ये लवकर हॅलो हॅलो काही सोडल्या जवळाला सूर्याला तुझा भेटीला काही सोडल्या जवळाला सूर्याला तुझा भेटीला सुकली गाय माझी कपिलानी आलो शोध बजाराना सुकली गाय माझी कपिलानी आलो शोध बजाराना काही सोडल्या जवानाला तुझ्या आलो तुझा भेटीला काही सोडल्या जवानाला तुझ्या आलो तुझा भेटीला सुकली गाय माझी कपिलानी आलो शोध बजाराना सुकली गाय माझी कपिलानी आलो शोध बजाराना अरे काय सांगू अरे मी इकडनं आलो अरे मग माझी गाय तिकडं चुकली काय ठिकाण तुटली मग काय सांगू काय तुला ए तांबो होय कुठे दिसत नाही पण अरे वा हाय हाय ती आली होय होय बैल आहे काय मला बैल मध्ये विनय पर्यंत असोय तबा आला
बोलवलीस कशाला बोलवलीस कशाला मला बोलवलीस कशाला तुला असं काय पण वाटी मी काय म्हणतो बोलवलं कशाला हा अरे सांग रे सुद्धा सांग. जेवण मग कामगिरी सोपं लागल्यावर आपल्या देवानी आपल्या जवानी आपल्या देवानी काय म्हणतोस काय होय पण कामगिरी काय आहे गवल्याच्या पोरी आहेत ना हा. सर्व नटू नटूच्या मागतात बघ. गवल्याच्या मुली म्हणजे ह्या सगळ्या काय असं काय रे? मग अरे मग ह्या अरे नाही ना बा ह्या दाढी विषयवाल्या गवल्यानी ह्याच्यात एकच राधा दिसते फक्त ते हाय मला दिसली हाय दिसली दिसली हे काय दिसली दिसली मला बरं मी काय म्हणतो गवल्याने आहेत कुठं अरे गौरवानी दाखवलं रे काय तर सावकाश मारून नाही तर पुढे कशाने तरी यायचा मारी. हे काय मारलं? मला दिवाळी आणणार? हा? अरे आंबा पिकल्यानंतर मारायला लागले. बरं तर जाऊ दे गवल्यानी कुठं आहे हा? गवल्यानी गवल्यानी घेतलं? हो दाखव काय? दाखव हा कसं होतं तिच्या डोक्याकडे काय काठी कशी आहे वर? अशी टोक दिसतंय काय? वर दिसतोय वर दिसतंय ना? होय. कसं दिसतं बघ फक्त आता. दिसला चल हे पहा आमचे मित्र साहिल खांबे साहिल खांबे गाव खांबेवाडी याचकडून दादा स्वतः कुटुंब मास्टर दादांच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय श्री नवलाई नवले नाट्य मंडळ आम्ही त्यांचे धन्यवाद आणि चंदनवाडीचा राजा मित्र मंडळ मागी गणेश उत्सव जयंतीचा जो शो आम्ही चंदनवाडीमध्ये केला होता त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत सर्व कार्यकर्त्यांना या नवलाई नवन नाट्य मंडळातर्फे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत धन्यवाद तसेच आमच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गोड गळ्याच्या गायिका आमच्या कोकण कला मंचाच्या गायिका सौ माधवीताई शेपले या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे तसेच साई भजन घाटकोपर या घाटकोपर मधील प्रसिद्ध साई भजन गायक आमचे मित्र श्री नवलाई नवयोग नाट्य नमन मंडळाचे सभासद सदस्य भावेश दर्डे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत यांचं सुद्धा श्री नवलाई नवयोग नाट्य नमन मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत विष्णू पड्या यांच्याकडून मावशीसाठी 100 वेळा वाटतो सगळं मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे कपाळी कुंकू गळ्यात गंटन हातात चुडा कपाळी कुंकू गळ्यात गंटन हातात चुडा विष्णू पड्याल माझ्या गळ्यात बसलाय तूच रे तसेच मंजुळा दिवाळी यांच्याकडून कृष्णा आणि पेढा सुद्धा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे नवं मंडळ आभारी धन्यवाद उद्या माझ्या भाजीत माझं न्या माझंच न्या तुझा म्हणतो त्या गवळणी दाखव आधी तुझा बारका आहे माझा मोठा आहे हा मग लगेच दिसते जशी काठी फिरल हा अशी बघ हा पांड्या कुठू काय नुसत्या पांढरे पांढरे बटू काय नुसतं पांढरं वाचवलं आणि काय मी काय म्हणतो ह्या गोऱ्या आहे ह्या पांढऱ्या घुटू काय मग तुमच्यावर काय कालच पाडलाय देऊन टाकतात त्या दहीदूत खातात मग तुम्ही काय बोला कोळसा खाता असं नाही रे काही करू लागतो ना काय बोला बरोबर आहे मग ह्यांचं करायचं काय अरे ह्याला पिकवायचं नाही, रक्षाचं नाही.
आई शपथ माझ्या सोसवत नाही आता 2च बस झालं मला मी काय म्हणतो करायचं काय सवय काय आई? चांगली चवळी आता ह्याला चवळी देऊ तुम्ही सांग मला ह्यांचं करायचं काय तर सांग मला बसून ठेवायचं बघ बघू द्या, एवढं करू काय पण करू काय मावशी मी तुझ्या आयशीची बहीण माझ्या काय मला माहित नाही बरं आता तिथं करू काय हा एवढंच लगेच तू चौघेच बंद काय रे मेल्या तुम्हाला ना ह्या मावशी नावा दिला अरे मेल्या ती तुझ्या आईची बहीण आहे या सगळ्यांच्या आईची बहीण आहे का म्हणतेस ना 1 2 3 4 मोठा बाजार आहे तुझा पण मी काय म्हणतो आग लागली मेलाच तुझ्या तोंडाला ती आग नाही बघ अरे मेल्या मी कमी आहे आवाज कसे देलास केवळ मी काय म्हणतो अरे तुला काही विचारत माहिती आहे तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठं अरे मेल्या आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार नसतो रे काय म्हणतेस का ऐकलंस ऐकलंस काय बोलली काय म्हणत ऐकलंस का आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला थोडासा या पोराने फलफलित केला नाही तू काय मेला शेता गडी आहे मी हुशार ना अरे मग आम्ही तुमचं ऐकणारच ना आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ अरे दुसऱ्या असं हा मग वसू बाजा अरे वसू नाही तो बाला असेल बरं तर सगळं चालते तुला ह्या रस्त्याने जाता येणार नाही अरे आमची वाट होणार तुम्ही ऐकतरी कोण मी कृष्णदेवांच्या सवतीच्या सवंगली कृष्णदेवाच्या सवतीच्या सवंगली अरे मग तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे की नाही ए बाय काय कांदा बिना आणला बाय अरे मेल्या तू पण आणलास शक्य आली तुझ्या आग लागली तुझ्या तोंडाला आणि कानाला पडली मेलास कायदा बोलली जास्त बोला नको मगाशी चिराडले आता फुटती बरं कायदा आहे काय हाय पावशे कायदा हाय आता ऐकच तू तुला शाप गालच करतो हल 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 चव हवी काय हुकुम देवांचा कायदा पेंदा सुनामाचा हुकुम देवांचा कायदा पेंदा सुनामाचा कायदा पटला काय अरे हो पटला ना कायदा पटला हो आमचा कायदा दिला आता यांना बोल कायदा पटला असेल ना तू बसून घ्या तुमच्या मारी ए मावशे कायदा पटला असेल बसून घ्या अरे हे मेल्या या सगळ्या माझ्या पुढे घरच्या करते तुला तुझी वाट लावून टाकतील हा म्हणतेस का मग तर आपण नंतर बघूया कधी वाट लावतील तेव्हा लावतील आता तुम्ही तिथं बसून घ्या आणि हे पोरी लोक आपण जमलावरून बसूया इथं कायद्याला नाही ते ना जमला म्हणजे नाही कायद्यानं धुर सगळ्या पोरी बसले सगळ्या मुली बसल्या तुमची कधी बसणार माझी एक वेळ आहे तुझी आहे? काय माझ्यासोबत तुला नाचायला ठेवलं? बरं चल हल 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 हे पहा आलेले भारतीय संस्कृतीप्रमाणे
सिद्धेश खांबे सिद्धेश खांबे याच खास मावशीसाठी एक सिनेमा माणूस आहे मावशी त्यांचं नाव घ्यायचं सिद्धेश खांबे. गावावरून येताना गाडी होती दिवा सावंतवाडी, गावावरून येताना गाडी होती दिवा सावंतवाडी. सिद्धेशराव खाली वाकून बघा, तुमच्या सुटली लेंग्याचीच नाडी. हॅलो तसेच अभिजित घोटल याचकडून खास मावशीसाठी 200 रुपयाचा वाटतो मावशी त्यांचे नाव घ्यायचं अभिजित घोटल. अभिजितराव नेईन तुम्हाला फिरायला खाडीवर, अभिजितराव नेईन तुम्हाला फिरायला खाडीवर. खर्च करीन मी तुमच्यावर, तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिक मायबाप तुम्ही या मावशीला लाईक करा हिच्या फेसबुकवर. हॅलो बसली आहे मावशी, बसली कायमची बसवली. सांगायचं जर जायचंच मग येतात चौघे. हॅलो आलेले बारशी मयुरेश गोंगाडे यांचकडून मावशीसाठी 200 रुपयाचं वार्षिक मावशी त्यांचं नाव घ्यायचं मयुरेश. दारी होती तुळस तिला पाणी घालते वाकून. महेशराव तुमचं नाव घेते सर्वांचा मान राखून. हॅलो मावशी तसेच विनायक घोटल याचकडून 200 रुपयाचं वार्षिक मावशी त्यांचं नाव घ्यायचं विनायक घोटल. हॅलो मावशी विनायकराव यांचं नाव घ्यायचं. मला सोडतच नाही. हो विनायकराव ऐका, गेले होते पाण्याला चिखलात घसरला माझा पाय, गेले होते पाण्याला चिखलात घसरला माझा पाय. मेले विनायकराव कुठे दिसत नाहीत, दारू पिऊन पडले की काय. मावशी तसेच मयुरेशराव यांचं नाव घ्यायचं ते मयुरेश मगच नाव ऐकलं गेलं. खोक्यात खोका माचीचा खोका, खोक्यात खोका माचीचा खोका. मयुरेशराव मी तुमची मादर तुम्ही माझे बोका. हॅलो मावशी तसेच जन्मेश बाई या मंडळाची गाडी मावशी यांचं देखील नाव घ्यायचं जन्मेश. अरे बाबा जन्मेश बायका पोरांच्यात धावते. गव्हाचा पोता सुईने वसवले, गव्हाचे पोते सुईने वसवले. जन्मेशराव तुमच्याबरोबर लग्न करून 6 महिन्यात मी माझ्या मांडीवर बाल केलवले. सिद्धेश खांबे यांना मगाचं नाव आवडलेलं नाही, काहीतरी ठासून आवडलं. सिद्धेश खांबे. काचेच्या बशीत गाजराचा हलवा, काचेच्या बशीत गाजराचा हलवा. सिद्धेशराव आधी पहिल्या बायकोला घालवा, मग या मावशीला बोलवा. भगवान असे थोडी असतात. हो राधे कशा असतात? पायी पद्म बेबी हिरा. यशोदेचा ताना जन्म माझा झाला राधे, वंदी शाळेला ऐकून घे राधे, माझ्या जन्माचार्या
ठिकाणा